हॅलो हाय नमस्कार. तर आज आपण निघालो अशा एका ठिकाणी जिथे मच्छी तर खूप छान मिळतेच, पण क्रॅब्स ही त्यांची स्पेशालिटी आहे. मी जागेचं नाव कॅप्शनमध्ये देतोयच, पण त्याआधी तुम्हीही गेस करा, बघू तुम्हाला ओळखता येते का. तर फायनली आपण पोचलो आहे आणि गेस वॉट, रेस्टॉरंटच्या समोरच सुंदर असा समुद्रकिनारा आम्हाला बघायला मिळाला. सो पोटपूजा करण्याआधी आम्ही समुद्रावरच एन्जॉय करायचं ठरवलं. तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर तुम्ही त्यांना घेऊन या बीचवर नक्की विजिट करा. इथे आम्हाला असे रोप लावलेले दिसले, सो आम्ही विचार केला एकदा ट्राय तर करूयात. आणि सोनूला इथे काय जमलेलं नाही आहे, सो तिने हा सेकंड ट्राय केला. मग आम्ही बीचवर गेलो. खूप क्लीन असा हा बीच आहे, इथे कुठेही कचरा नाही आहे, इथल्या लोकांनी तो जपला आहे. मग आम्ही थोडा वेळ बसून गप्पा मारल्या. खूप छान वाटत होतं त्या समुद्रकिनाऱ्यावर. आम्ही दुपारच्या वेळेत गेलेलो असतानाही खूप जास्त ऊन नव्हतं. बायकोसोबत समुद्रकिनाऱ्यावर बसून अशा गप्पा मारायचा आनंदच वेगळा आहे. बीच रिच्युअल्स, समुद्रकिनाऱ्यावर येऊन हे चाळे केले नाही तर काय केलं. उन्हात फिरून खूप भूक लागली होती, सो आम्ही ठरवलं की आता जाऊयात आपण जेवायला. आणि फायनली आपण आलेलो आहे क्रेझी क्रॅब्स. खूप डिसेंट अशी प्लेस आहे आणि तुम्ही बघू शकता ॲम्बियन्स किती छान आहे. अगदीच समुद्रकिनाऱ्याला लागून खूप छान असा फिश टँक होता त्यांच्या इकडे. मॅडमला भूक लागली होती म्हणून तिने लगेच मेनूचा अभ्यास करायला स्टार्ट केलं. अँड फायनली आम्हाला त्यांनी क्रॅब्स दाखवले. जिवंत असे क्रॅब्स असतात तिकडे. मी त्यांना विचारलं मी काढू का त्यातून क्रॅब, अँड ही वॉज लाईक ओके. आम्ही क्रॅबचं वजन करून घेतलं अँड सी, 815 ग्रॅमचा एक क्रॅब. व्हॉट अ ह्यूज साईज. क्रॅब यायला उशीर होता म्हणून आधी आम्ही सूप मागवलं. खूप जास्त भूक लागली होती आम्हाला दोघांना पण. वेटर खूप जणांची ऑर्डर घेऊन जात होता, पण आमची ऑर्डर काही येत नव्हती. बट फायनली आमची ऑर्डर आलेली आहे. एवढी डिलिशियस ती प्लेट दिसत होती, त्याहून कितीतरी जास्त टेस्टी होती. आम्ही व्हिडिओ काढतोय हे बघून वेटरने पण खूप छान असं सर्व केलं. आणि आम्ही दोघं पण खायला उडून पडलो इकडे. मस्त स्पायसी जेवणानंतर काहीतरी गोड हवं आहे म्हणून आम्ही इथे बर्फाचा गोळा ट्राय केला. आणि सोनूला खूप जास्त आवडतो गोळा. जस्ट घरी जायला निघालोच तर या मॅडम झोपल्या पण. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. डू लाईक शेअर सबस्क्राईब.